माणसाच्या बदलत्या जीवनशैलीमुळे व बदलत्या काळानुसार वेगवेगळ्या प्रकारचा कचरा शहरात निर्माण होतो। या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करून शक्य त्या घटकांचा पुनर्वापर करता येईल अशी यंत्रणा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने विकसित केली आहे। महानगरपालिका क्षेत्रातील 10 प्रभागातून कचऱ्याचे संकलन करून ओला, सुका व मिश्र कचरा यावर प्रक्रिया केली जाते। महानगरपालिकेने 350 मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उंबर्डे येथे व 20 मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प 12वे येथे उभारला आहे। तसेच उंबर्डे, कचोरे व आयरे या 3 ठिकाणी 10 टन प्रतिदिन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आला आहे। 12वे येथील घनकचरा प्रकल्पामध्ये सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करून यातून पुनर्वापर वस्तू वेगळ्या केल्या जातात व RDF वेगळे करून सिमेंट फॅक्टऱ्यांना पाठवण्यात येते। 3 बायोगॅस प्रकल्पांमध्ये ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती करून व इलेक्ट्रिसिटी सदर बायोगॅस प्लांटमध्ये वापरण्यात येते। सुक्या कचऱ्यापासून साहित्य पुनर्प्राप्ती करून घेण्याबाबत लोकग्राम, दत्तनगर, 12वे, कचोरी येथे सुका कचरा वर्गीकरण केंद्र उभारण्यात आले आहे। प्रस्तावित कामात मौजे 12वे येथे 100 मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचा बायोगॅस टू CNG प्रकल्प राबवण्यात येत आहे। मौजे उंबर्डे येथे 185 मेट्रिक टन क्षमतेचे MRF कम RDF शेड उभारले जाणार आहे। महापालिका क्षेत्रामध्ये 210 मेट्रिक टन क्षमतेची शास्त्रोक्त भरावभूमी उभारून सर्व इनर्ट शास्त्रोक्त भरावभूमीमध्ये शास्त्रोक्तरित्या बंदिस्त केले जाईल। त्यामुळे महापालिका परिक्षेत्रात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर 100% प्रक्रिया करण्यास मदत होईल। यातूनच या शहराची वाटचाल स्वच्छ शहर सुंदर शहरकडे वेगाने होताना दिसत आहे।